लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विकास कामांना हिरवा कंदील, 31 विषयांना मंजुरी तर 2 विषय बहुमताने नामंजूर। शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाचे 9 नगरसेवक उपस्थित होते। विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर बहुमताने निर्णय घेण्यात आले। अजेंड्यावरील 2 विषय वगळता उर्वरित सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालय, सोलर हायमास्ट, स्ट्रीट लाईट, सुशोभीकरण, वृक्षारोपण, प्रवेशद्वार उभारणी आणि नागरी सुविधांच्या विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे। सभेत सर्वप्रथम मागील सभेचं इतिवृत्त कायम ठेवण्यात आले। त्यानंतर नगरपंचायतीच्या बोधचिन्हास मान्यता, विविध कायदेशीर बाबींसाठी वकील फी अदा करणे तसेच विविध प्रभागातील विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। प्रभाग क्रमांक 17, 3, 8, 7, 11, 6, 16 आणि 10, 2 मधील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, नवीन गटारी बांधणी, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, सोलर हायमास्ट व स्ट्रीट लाईट बसवणे, महिलांसाठी बाग, वृक्षारोपण, ओपन स्पेसचे सुशोभीकरण, प्रवेशद्वार उभारणी आणि विविध सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावांना सभागृहानं मंजुरी दिली। याशिवाय शहरातील विविध ठिकाणी गतिरोधक बसवणे, नाल्यांची साफसफाई, चौकांमध्ये सोलर लाईट बसवणे, नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान 2 विषय वगळता उर्वरित विषयांना सभागृहानं हिरवा कंदील दिला असला तरी अजेंड्यावरील अनुक्रमांक 24 व 25 हे विषय सभागृहानं नामंजूर केल्यानं या निर्णयाची शहरात चर्चा सुरू झाली आहे। सभेतील माहितीनुसार अनुक्रमांक 24 मध्ये विविध विकास कामं पूर्ण करण्यासाठी मुदत संपून ही कामं न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव होता। तर अनुक्रमांक 25 मध्ये मुदत संपूनही सुरू न झालेल्या विकास कामांची पुनर्निविदा काढण्याबाबतचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता। मात्र या दोन्ही विषयांवर झालेल्या चर्चेनंतर सभागृहानं ते नामंजूर केले। त्यामुळे मुदत संपूनही रखडलेल्या विकास कामांबाबत पुढे कोणती भूमिका घेतली जाणार तसेच संबंधित ठेकेदारांवर कारवाई होणार का याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। नगरपंचायतीच्या या निर्णयामुळे रखडलेल्या विकास कामांचा प्रश्न आणखी काही काळ प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी पुढे काय निर्णय घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। नगरपंचायतीच्या या निर्णयामुळे रखडलेल्या विकास कामांचा प्रश्न आणखी काही काळ प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी पुढे काय निर्णय घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।